किंवा ह्या 4.5-5 तास पेशंटच्या नातेवाईकाचा हो. त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागतायत, माझ्याकडे एवढी रक्कम नाही. म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे? तर त्यांनी सांगितलं की मी 2-2.5 लाख रुपये भरू शकतो. म्हटलं तुम्ही तेवढे भरा, बाकी सर्व सूचना मी देतो, तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा. ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही. बस. नाही ऐका ना, आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही. मी ऑपरेशन डॉक्टर गैसास आणि शासन, कारण ती ट्रीटमेंट देणं, ऐका ना, ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाहीये. मी ऍडमिशनला नाही सांगितलं, नातेवाईकाला सांगितलं. मी ऑपरेशन करत असताना नातेवाईकाचा फोन आला. एकदा आला, मी घेतला नाही. दुसऱ्यांदा आला, मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत फोन करते, तुम्ही घ्या. मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जे शक्य आहे ते भरा, बाकी ट्रीटमेंट इथे होईल, तुम्ही काळजी करू नका. एवढाच आमचा फोन. माझ्या सूचना प्रशासनाला मी दिल्या नव्हत्या. नाही 5:30 नाही, मला हा त्यांचा फोन 2-2:15 आलेला आहे. ते सकाळी 10, ऐका, सकाळी 10 ते सगळं चाललंय ना, तर त्याच्यात आपण जायला नको. तुम्ही मला माझं विचारू शकता. ऐका ना, तुम्ही मला माझं विचारताना मला फोन 2-2:15 आला. सांगितलं मी ऑलरेडी. आता हे सगळं तेच आज तेच तर एक्झॅक्टली तेच सांगायला मी तुम्हाला बोललो. त्यांना काही मागितली की हे तुम्ही का लिहून दिलं, त्यांनी त्यांचा काही खुलासा तुमच्याकडे दिला, तुमच्या इंटरनल कमिटीने एक रिपोर्ट दिलाय, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घेतल्यात सगळ्या, त्या गोष्टी कशी निघून गेली हे तुम्ही पुट ऑन करताय. जेव्हा प्रेशर वाढलं, नाही प्रेशर, ऐका, प्रेशर वाढण्यात प्रेशर माझ्यावर नाही वाढलेलं, त्यांच्यावर वाढलंय आणि ते त्यांना सहन होत नाही. ही कॅनॉट हँडल दॅट प्रेशर. आणि ते प्रेशर बरोबर ना, मला कळलं ना, तुमचं म्हणणं चुकीचं ना. तुम्ही मला माझे प्रश्न विचारू शकता, मला कोणाचे तरी दुसऱ्याचे प्रश्न विचारू शकता. आपण जी समिती आपण नेमली होती, ज्या समितीच्या मार्फत अहवाल दिला, सार्वजनिक केला गेला, त्या महिलेच्या संदर्भात हा एक प्रश्नाचं, या प्रश्नाचं उत्तर देतो. आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्यात पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाहीये. ऐका, ऐका पेशंट, ऐका, तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय सांगतोय ते ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स होईल. आम्ही जे तुम्हाला अहवालाचा नाही, अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवलाय. तुम्हाला जे दिलंय त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे, पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट त्यात नाही. आज जे तुम्ही विचारताय, सांगतो मी, आता जे तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय गेली हे त्या अहवालात आहे शासनाच्या. तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या अहवालात. तिला आम्ही ती पूर्वीचे काय आजार होते तुम्हाला आम्ही दिलेले नाही.